लूकचं शुभवर्तमान अध्याय 21 वचन 1 पासून 4 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाणे मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इथे एक प्रसंग लिहिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये उभा राहून बघत होता. लोक आपली दानं मंदिराच्या दानपात्रात कशा रीतीने टाकत आहेत हे तो एका बाजूला उभा राहून बघत होता. आणि धनवान लोक, श्रीमंत लोक येऊन मोठमोठ्या रकमा दानपात्रामध्ये टाकत होते. आणि त्यात एक गरीब विधवा आली आणि तिने त्या दानपात्रामध्ये 2 टोल्या टाकल्या. तेव्हा प्रभूने हे बघितलं आणि आपल्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांना सांगितलं की ह्या गरीब विधवेने सगळ्यांपेक्षा अधिक टाकलेलं आहे, कारण बाकीच्यांनी आपल्या समृद्धीतून टाकलं. त्यांच्याकडे भरपूर आहे आणि त्याच्यातून त्यांनी टाकलं. पण ही गरीब बाई आहे, तिच्याकडे काही नाही आहे. तिने आपली सगळी उपजीविका आपल्या कमताईतून, तिच्याकडे सगळंच उणं आहे आणि त्या उणिवेमधून तिची जी काही कमाई आहे, तिची ही उपजीविका आहे, तीच तिने या दानपात्रात टाकलेली आहे. आणि म्हणून हिने सगळ्यांपेक्षा अधिक टाकलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मंदिरामध्ये प्रभू येशू उभा आहे आणि निरीक्षण करत आहे, निरखत आहे. तो काय बघत आहे? लोक दानपात्रामध्ये दान कशा रीतीने आणून टाकत आहेत. इस्रायल लोक, यहुदी लोक यांना देवाचा नियम होता की तुम्ही आपल्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा मंदिरामध्ये आणून दान केला पाहिजे. कारण जे लोक उत्पन्नाचा 10वा हिस्सा मंदिरामध्ये दान करणार, म्हणजे देवासाठी, देवाच्या कामासाठी दान करणार, त्या प्रत्येकाला देव भरभरून आशीर्वाद देणार. हे देवाचं त्यांना अभिवचन होतं. आणि म्हणून वर्षानुवर्षे इस्रायल लोकांमध्ये ही परंपरा होती की आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग मंदिरामध्ये आणून दान करायचा. प्रभू येशू या जगात आला तोपर्यंत ही परंपरा चालू होती आणि लोक त्यानुसार आणून दानपात्रामध्ये दान करत होते. येशू तिकडे उभा आहे आणि बघतोय. ज्या देवाने ही आज्ञा लावून दिली, ज्या देवाने यहुदी लोकांना ही शिस्त लावून दिली, तोच देव मानव रूपात तिकडे उभा आहे एका बाजूला आणि बघतोय की लोकांचं दान देणं कशा रीतीने चालू आहे. आणि धनवान येत आहेत आणि मोठमोठ्याला रकमा टाकत आहेत, मोठमोठ्या रकमा, कारण ते श्रीमंत आहेत. आणि मध्येच गरीब विधवा येते आणि ती मात्र फक्त 2 टोल्या टाकते. म्हणजे आपण म्हणूया एक 2 रुपये, त्या काळचे 2 रुपये पण मोठी रक्कम होती. या 2 टोल्या तिने टाकल्या. म्हणजे तिने दिवसभर काबाड कष्ट करून कुटुंबासाठी जी काही उपजीविका मिळवलेली आहे ती तिने त्यामध्ये टाकली. आणि म्हणून प्रभू म्हणतोय की हिने सगळ्यांपेक्षा अधिक दान देवाला केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा एक प्रसंग आपल्याला हे समजण्यासाठी पुरेसा आहे
की देव कशा रीतीने माणसाचं हृदय बघतो. कोणी 5,000 टाकले असतील, कोणी 10,000 टाकले असतील, कोणी 50,000 टाकले असतील. प्रभू म्हणतोय की त्यांनी आपल्या समृद्धीमधून टाकले, भरपूर आहे त्यांच्याकडे आणि त्यातून त्यांनी आणून टाकलं. हिने मात्र आपल्या कमतरतेतून आपली उपजीविका टाकलेली आहे. तिला 10,000 टाकता आले नाहीत आणि 20,000 टाकता आले नाहीत, पण जे काही होतं ते सगळं तिने टाकलं. ते 2 रुपये 2 टोल्या तिने दानपात्रात टाकल्या. त्याच्याने देवाला जास्त आनंद झाला, कारण तिच्या कृतीने तिने दाखवलं की तिचं देवावर खरं प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण कोणतीही गोष्ट करतो त्यामागचा आपला उद्देश काय आहे, आपल्या हृदयातली भावना काय आहे, ते देव बघतो. आणि देवाची सर्वश्रेष्ठ आज्ञा आहे, आपण संपूर्णपणे देवावर प्रेम केलं पाहिजे. आणि जसं आपण स्वतःवर प्रेम करतो तसं आपण शेजाऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. ही देवाची सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण आज्ञा आहे. देवाची इच्छा आहे की आपण देवावर खऱ्या मनाने अंतःकरणातून प्रेम केलं पाहिजे. ही बाई जेव्हा मंदिरात आली आणि तिने त्या दानपात्रामध्ये 2 टोल्या टाकल्या, तेव्हा तिने काय दाखवलं? तिने गाजावाजा केला नाही, मिरवली नाही. उलट तिला लाज वाटली असेल, मी या 2 टोल्या घेऊन जाते, तिकडे केवढे श्रीमंत लोक आहेत, मोठमोठ्या रकमा टाकतायत दानपात्रात आणि मी फक्त 2 रुपये घेऊन चालले आहे. तिला कदाचित लाज वाटली असेल, पण तिला माहीत नाही हृदय पारखणारा परमेश्वर तिकडे बाजूलाच मानव रूपात उभा आहे आणि तो बघतोय तिच्याकडे. आणि त्याने स्वतः तिला सर्टिफिकेट देऊन टाकलं. त्याने स्वतः तिला सर्टिफिकेट दिलं, हिने सगळ्यात अधिक दान टाकलेलं आहे. हिचं दान सगळ्यात मोठं आहे, कारण तिच्याकडे जे काही आहे त्यातून तिने हे टाकलं, आपली उपजीविका टाकली. म्हणजे ज्यातून तिचं जेवण आलं असतं, तिचं पोट भरलं असतं, तेच आणून तिने दानपात्रात टाकलं. मग ते 2 रुपये असोत की कितीही असोत, देव म्हणतोय की ते माझ्यासाठी मोठे आहेत, कारण तिने यावरून दाखवलं की तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया. दान देण्याचा नियम हा जुन्या करारापासून लागू आहे. जुन्या करारामध्ये देवाचा नियम होता की तुम्ही उत्पन्नाचा 10वा हिस्सा देवाला दिला पाहिजे. आणि नवीन करारात 10वा हिस्सा नाही आहे. नवीन करारात देव म्हणतो तुमचं सर्वस्व देवाला द्या, तुमचं हृदय देवाला द्या. येशूला विचारण्यात आलं, कैसराला कर देणं योग्य आहे का? येशू म्हणाला, मला एक नाणं दाखवा. त्याने नाणं बघितलं आणि सांगितलं, या नाण्यावर हा मुखवटा कोणाचा आहे आणि लेख कोणाचा आहे? लोक म्हणतात कैसराचा. प्रभू म्हणतो कैसराचं ते कैसराला देऊन टाका, देवाचं ते देवाला द्या. आता देवाचं काय आहे सांगा? सगळंच देवाचं आहे. आपलं काय आहे? कैसराचं ते कैसराला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. म्हणजे तुमचं हृदयच देवाला देऊन टाका, कारण तुम्ही स्वतःचे मालक नाही आहात. जे काही आहे ते सगळं त्या देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण देवाला दान देतो तेव्हा आपण आपलं प्रेम व्यक्त करतो की ज्या देवाने माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, जेवढे उपकार केलेले आहेत, त्याने माझ्यावर एवढी दया केलेली आहे, तर मी सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. देवाच्या उपकाराची जाणीव ठेवणं, देवाने आपल्यावर जे काही प्रेम केलेलं आहे त्या बदल्यात देवाशी कृतज्ञ राहणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. बायबल म्हणतं की तुम्ही कृतज्ञ राहा. कृतज्ञ म्हणजे देवाच्या उपकाराची आठवण ठेवणारे लोक असा. कृतज्ञ अनेक प्रकारे आपण राहतो. त्यातला पहिला प्रकार आहे आपण देवाचे आभार मानतो.
जेव्हा आपण देवाचे आभार मानतो तेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तू माझा जीवनदाता आहेस, तू मला घडवलं आहे, तुझ्याशिवाय मी शून्य आहे, तुझ्याशिवाय एक क्षण मी जगू शकत नाही, तू माझं सगळं काही आहे. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. एकदा नाही, दोनदा नाही, तर बायबल म्हणतं अखंड निरंतर देवाची स्तुती करा, निरंतर देवाचे आभार माना. आपण या आभार मानण्याच्या द्वारे कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण देवाचे आभार मानतो तेव्हा प्रभो तुझे आभार किंवा तुला धन्यवाद असं एकदा बोलून होत नाही. आपण का म्हणतो धन्यवाद 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 धन्यवाद? का धन्यवाद? केवढेही तुला धन्यवाद बोलले तरी ते कमीच आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड या शब्दाने कधीही करता येणार नाही. म्हणून काही लोक म्हणतात कोटी कोटी धन्यवाद. नुसतं कोटी कोटी बोलू नका, कोटी वेळा धन्यवाद बोलून बघा. 1 महिन्यात पुरे होतात की 6 महिन्यात पुरे होतात? कोटी कोटी धन्यवाद म्हणजे शॉर्टकट काम आहे ना. देवाला कोटी कोटी धन्यवाद. मी म्हणेन मोजा. मोबाईलवर आता काउंटिंग निघालेलं आहे ना, मोबाईलवर काउंटिंग लावा आणि मोजा. धन्यवाद 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 धन्यवाद. तुम्ही कितीही धन्यवाद बोला, 1 कोटी वेळा बोला, 10 कोटी वेळा बोला, सगळंच कमी आहे. देवाने आपल्यावर प्रेम जे केलेलं आहे ते शब्दात कधीही व्यक्त करता येणार नाही. आणि आपले शब्द अपुरे आहेत त्याचे आभार मानण्यासाठी. म्हणून आपण एकदा नाही, दोनदा नाही, अखंड सकाळी उठताबरोबर बोललं पाहिजे प्रभो तुला धन्यवाद. दिवसभर कामामध्ये असताना प्रभो तुला धन्यवाद. कुठेही असा अंथरुणावर पडलेला हा झोप लागत नाही, मनात प्रभूचा धन्यवाद सुरू राहायला पाहिजे. आपण श्वास घेतोय त्याने दिलेला, आपण जगतोय त्याच्यामुळे, आणि त्याच्या बाहेर काहीही आपल्याला जीवन नाही आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. हा झाला पहिला प्रकार देवाशी कृतज्ञ होण्याचा, देवाच्या उपकाराची आठवण करून देवाचे आभार मानण्याचा. दुसरा प्रकार आहे देवाला दान देण्याचा. जुन्या करारात देवाने सांगितलं होतं की तुमच्या उत्पन्नाचा दशमांश आणून मंदिरामध्ये गोळा करा आणि मग बघा मी आकाश कपाट उघडून तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रतीती करा. मला तपासून बघा. तुम्ही माझ्या मंदिरात दशमांश आणल्यानंतर मी आकाश कपाट उघडून तुम्हाला आशीर्वाद देतो की नाही याविषयी माझी तपासणी करून घ्या, असं देव स्वतः म्हणतोय. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जे काही देवाला दान देतो त्या गोष्टीची देवाला खरंच गरज आहे का? प्रेषितांची कृत्येमध्ये लिहिलेलं आहे, ज्या देवाने जग आणि अवघ निर्माण केला तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणं आहे म्हणून मानवाच्या हातून त्याची सेवा घडावी असंही नाही आहे. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. तो देतो. ज्या देवाने जग आणि अवघ निर्माण केलं तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे. तो हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही कमी पडलेलं आहे, त्याला काही उणं आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असंही नाही आहे. कारण जीवन तो देतो, प्राण तो देतो आणि सर्व काही तो स्वतः देतो. तो देतो म्हणजे त्याने दिलं नाही तर आपण रिकामे आहोत, त्याने दिलं नाही तर आपल्याला मिळू शकत नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. तरी देखील देवाने ही आज्ञा लावून दिलेली आहे, हा नियम लावून दिलेला आहे अशासाठी की जेव्हा आम्ही आमच्या उत्पन्नातून देवाला दान देतो तेव्हा आम्ही सिद्ध करतो की आम्हाला माहीत आहे हे आमच्याकडे जे काही आहे ते देवाने दिलेलं आहे, ते देवापासून आहे.
आणि आम्हाला देवावरचं प्रेम व्यक्त करायचं आहे, म्हणून आम्ही हे दान देवाला देत आहोत. जी व्यक्ती देवाकडून घेत राहते ती सांगते, देवाने माझ्यावर खूप प्रेम केलं, देवाने मला बरं केलं, देवाने एवढ्या वर्षानंतर मला बाळ दिलं, देवाने मला नोकरी दिली, देवाने मला घर दिलं, हे दिलं, ते दिलं, ते दिलं. आपण देवाने दिलं असं म्हणतो आणि त्याद्वारे आपण सांगतो की देवाने माझ्यावर प्रेम केलं. आपण देवावर कसं प्रेम व्यक्त करणार? मला आठवतं, आणि ही घटना मी खूप वेळा प्रवचनामध्ये सांगितलेली आहे. एक बाई साक्ष द्यायला आली होती आणि त्यावेळेला मी साक्ष घेत होते आणि ती साक्षीसाठी उभी होती. मी पण तिच्या बाजूला उभे होते. स्टेजवर आधीच एक साक्ष सुरू होती म्हणून आम्ही एका बाजूला उभे होतो. तेव्हा ती बाई मला म्हणते, तिची साक्ष अशी होती की 19 वर्षे तिच्याकडे घर नव्हतं. ती प्रार्थनेला आली, तिच्यावर देवाची दया झाली आणि मग तिने स्वतःचं घर विकत घेतलं. ती बाई मला म्हणते की देवाने माझ्यावर खूप उपकार केले, कारण मी इतकी वर्षे घर घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि भाड्याने मला इकडे तिकडे धावपळ करावी लागत होती. दर वर्षाला घर बदलावं लागत होतं, पण मला स्वतःचं घर घेता आलं नाही. आता देवाने माझ्यावर केवढं प्रेम केलं. मी तिला साक्षीसाठी उभं केलं आणि आम्ही दोघे एका बाजूला उभे होतो. तेवढ्यात ती मला पुढे म्हणते, मी माझ्या इच्छेने दानपेटीमध्ये 50 रुपये दान टाकलेले आहेत. तिला मी म्हटलं, ताई तुम्ही घर कितीचं घेतलं? आता मला आठवत नाही, पण तिने खूप मोठी रक्कम सांगितली, 15-20 लाख अशी काहीतरी रक्कम सांगितली. मी माझ्या मनाने दानपेटीमध्ये 50 रुपये दान केलेले आहेत. मी लक्ष दिलं नाही, कारण काही गोष्टीला उत्तर न दिलेलं बरं असते. ती मला परत बोलते, तिला वाटलं की सिस्टरांनी माझे 50 रुपये ऐकले नाहीत, म्हणून ती मला पुन्हा म्हणते, मी माझ्या मनाने दानपेटीमध्ये 50 रुपये दान केले. 50 रुपये. घर घेतलं 20 लाखाचं, देवाला दान केले 50 रुपये. म्हणून म्हटलं, देवाला आपल्या पैशाची गरज आहे का हो? देव उपाशी आहे? बायबल म्हणतात त्याला कशाची गरज नाही आहे, माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असंही नाही आहे. जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. पण जेव्हा त्याने दिलेल्या गोष्टीतून तुम्ही देताना त्याची चेष्टा करता, तेव्हा तुम्ही नापास होता. नापास. या जगात आपण परीक्षा देत आहोत. हा परीक्षा हॉल आहे. रोज आपली परीक्षा सुरू आहे. कोण पास होतं, कोण नापास होतं. काही लोक 5वीपर्यंत पास होतात, 6वीला गेले की नापास होतात. काही जण 9वीपर्यंत पास होतात, 10वीला गेले की नापास होतात. म्हणून एकदा पास झाले की खुश होऊ नका, कारण पुढच्या खूप परीक्षा बाकी आहेत. एकदा पास झाले की खुश होऊ नका आणि मिरवू नका. देवाचे आभार माना की देवाने त्या परीक्षेत पास व्हायला तुम्हाला मदत केली. पुढे खूप परीक्षा बाकी आहेत. हे जीवन आणि या पृथ्वीवरचं आपलं जगणं म्हणजे परीक्षा हॉल आहे. ही बाई जेव्हा म्हणते की 20 लाखाचं मी घर घेतलं आणि देवाने माझ्यावर एवढे उपकार केले म्हणून मी माझ्या मनाने 50 रुपये दिले, तेव्हा तिला कळत नाही आहे की ती काय करते आणि कुणाची चेष्टा करते. बायबल म्हणतं, फसू नका, देवाचा उपहास वावयाचा नाही. देवाची चेष्टा कधीच होणार नाही आणि देवाची बदनामी कधीच होणार नाही. तो राजा होता, आहे आणि युगानुयुग राजा राहणार. जगात कुणी त्याची कितीही चेष्टा करो, जगात कुणी त्याची कितीही चेष्टा करो, देवाच्या नावाला कितीही दुष्ण लावोत, कितीही दोष देवोत, कितीही देवाविरुद्ध बोलोत, देवाला कसल्या गोष्टीचा अपमान वाटत नाही. आपल्याला वाटतो ना, जरा कोणी काही बोललं की आपण म्हणतो माझा अपमान झाला, हिने माझा अपमान केला, त्याने माझा अपमान केला. अपमान. जगात एवढं वाईट चाललेलं आहे आणि लोक देवाविरुद्ध एवढं बोलतायत, देव अपमान वाटून घेत नाही आहे, कारण देव हसतोय आणि म्हणतोय मी तेव्हा पण राजा होतो, आज पण राजा आहे आणि युगानुयुग मीच राजा आहे. तुम्ही कितीही मला बदनाम करायचा प्रयत्न केलात तरी माझं स्थान खाली येणार नाही. तो 5 वर्षासाठी खुर्चीवर बसलेला नाही आहे,
निवडणुका होणार नाही आहेत आणि 5 वर्षाने त्याची खुर्ची बदलणार नाही आहे. म्हणून तो म्हणतो, माझं नाव आहे यहोवा. मी आहे, मी आज आहे, उद्या आहे, परवा आहे, युगानुयुग आहे. तुम्ही संपून जाल, जग संपेल, पण मी संपणार नाही आहे. तो आदी आणि अंत आहे, अल्फा आणि ओमेगा आहे. त्याचं राज्य स्वर्गामध्ये स्थिर आहे. त्याचं राजासन कधी ढळत नाही आहे. म्हणून म्हटलं की तो 5 वर्षाचा राजा नाही आहे, 10 वर्षाचा राजा नाही आहे, 50 वर्षाचा राजा नाही आहे. तो अनंत काळाचा राजा आहे. कुणी त्याचा किती अपमान केला तरी त्याचं राजासन स्वर्गामध्ये स्थिर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही जर देवाला देऊ शकलो तर ती देवाने आमच्यावर केलेली दया आहे असं समजावं. कारण त्याला कसली गरज नाही आहे. तो त्याच्या शिष्यांना म्हणतोय, मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे का? शिष्य आतमध्ये समुद्रात होते, मसव्यात. पुनरुत्थित प्रभू समुद्र किनाऱ्यावर उभा होता आणि त्यांना विचारतोय, काही खायला आहे का? ते म्हणतात, काही आम्हाला मिळालं नाही आहे, रात्रभर आम्ही मेहनत केली. प्रभू म्हणतोय, मचव्याच्या उजव्या बाजूला जाळं टाका. त्यांनी जाळं टाकता बरोबर एवढे मासे आले की जाळं फाटायला लागलं. बायबल म्हणतं 153 मोठे मासे आले. ते जाळं त्यांना ओढवत पण नव्हता, असं जाळं माशांनी भरून गेलं. त्याला गरज आहे कसली? पेत्र जेव्हा आतमध्ये आला, येशू त्याला म्हणतोय, त्याला माहीत आहे हा का आलेला आहे, कर भरण्याचा प्रश्न विचारायला. येशू त्याला म्हणतोय की पृथ्वीवरचे राजे कुणाकडून कर घेतात, मुलांकडून की प्रजेकडून? मुलं मोकळी आहेत, पण त्यांना अडखळण होऊ नये म्हणून जा, समुद्रात गळ टाक आणि जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड उघड. त्यात तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल. ते घेऊन जा आणि तुझा आणि माझा कर भरून टाक. 2 रुपये मिळवायला, कर भरायला येशूने त्याच्या शिष्यांना बाजारात मासळी विकायला पाठवलं नाही. समुद्रात जाऊन गळ टाक, जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड उघड, त्यामध्ये तुला 2 रुपयाचं नाणं दिसेल. हालेलुया, 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 हालेलुया. 5,000हून अधिक माणसं आहेत. येशू शिष्यांना म्हणतो, यांना खायला द्या. शिष्य म्हणतात, एवढ्या लोकांना आम्ही कुठून खायला देणार? 5,000पेक्षा अधिक लोक आहेत, यांना कुठून आम्ही जेवण आणणार? प्रभूने विचारले, इथे कोणाकडे काही आहे का? 5 भाकरी आणि 2 मासे होते. ते प्रभूच्या हातात देण्यात आले. त्याने स्वर्गाकडे बघून देवाचा धन्यवाद केला आणि त्यावर आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांच्या हातात दिल्या आणि सांगितलं, वाटायला सुरुवात करा. बायबल म्हणतं 5,000हून अधिक लोकांचा जमाव, सगळे जेवून तृप्त झाले. मासे संपले नाहीत, भाकऱ्या संपल्या नाहीत, सगळे जेवून तृप्त झाले आणि जे उरलं ते पण गोळा केलं. त्याच्या 12 टोपल्या भरल्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर देवाला दान देणारे लोक असाल आणि देवाला हवं तसं दान देणारे लोक असाल तर देवाचे आभार म्हणा, कारण ती देवाने तुमच्यावर केलेली दया आहे. जगातले लोक कडक हृदयाचे झालेले आहेत आणि देवाच्या राज्यात पण अनेक लोक कडक हृदयाचे आहेत. देवाकडून घेतल्यानंतर आम्ही म्हणतो की देवाने माझ्यावर प्रेम केलं, देवाने माझ्यावर दया केली. आता आपली जेव्हा देवावर प्रेम करायची वेळ येते तेव्हा आपण कसं प्रेम करतो? आपण आपलं प्रेम कसं व्यक्त करतो? आपण कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने देवावरती प्रेम व्यक्त करतो? जे देवावर प्रेम व्यक्त करू शकतात ते बुद्धिमान आहेत आणि ज्यांना देवावर आपलं प्रेम व्यक्त करता येत नाही, खरं म्हणजे ते अक्कल शून्य आहेत. कारण शेवटी आम्ही जाऊन जाऊन कुठे जाणार? आम्हाला त्याच्या समोरच उभं राहायचं आहे. पळून कुठे जाऊ शकतो? मी लोकांना म्हणते की तुम्हाला जर माझं प्रवचन आवडलं नाही, पचलं नाही, रुचलं नाही तर तुम्ही प्रार्थनेला यायचं सोडून द्याल. पण एक दिवस जेव्हा तो न्यायाधीश बनून येणार आहे आणि तो त्याच्या न्यायाच्या आसनावर बसणार आहे, त्याच्या पुढे सगळी राष्ट्रे गोळा केली जाणार आहेत, तेव्हा तुम्ही कुठे पळाल? तेव्हा कुठे लपून जाल?
तेव्हा काहीच नसेल, लपण्याची जागा नसेल, पळण्याची जागा नसेल. त्याच्या राजासनासमोर, न्यायासनासमोर तुम्हाला उभं राहावं लागेल आणि तुमचा न्याय निवाडा केला जाईल. आज पळू शकता, पण वेळ येईल जेव्हा तुम्हाला देवाच्या नजरेपासून कुठेही पळून जाता येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव आपलं हृदय बघतो. हृदय. या प्रार्थना घरात येणारे असे काही लोक आहेत ज्यांना तुटपुंजा पगार आहे, तुटपुंजा, आणि त्यातून पण ते देवाला दान देतात. मला असे काही भाऊ बहिणी माहीत आहेत की लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षरशः त्यांच्या कुटुंबाला 5,000 रुपये की 6,000 रुपये पण महिन्याला मिळत नव्हते. नवरा बायको, 2 मुलं, कुटुंब, आणि भाड्याच्या घरात तेही राहत आहेत. महिन्याला 5-6 हजारही मिळत नाही आहेत, आणि तरीसुद्धा न चुकता दर महिन्याला, लॉकडाऊन असल्यामुळे प्रार्थना घर बंद होतं, पण ते आपल्या प्रार्थना घराच्या बँक अकाउंटला दान टाकत राहिले. खरं म्हणजे अशा लोकांचं जेव्हा मी दान बघायचे, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. मी म्हणायचे, कोणी 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 10 लाख देऊ शकतं, पण हे 500 रुपये जास्त मोलाचे आहेत. आणि याच्या बदल्यात देव साधेसुधे नाही, प्रचंड आशीर्वाद देणार. प्रचंड आशीर्वाद, मोठे आशीर्वाद. असे लोक आहेत ज्यांची कमाई थोडी आहे आणि त्या थोड्यातून ते देवाला चांगलं दान देतात. आणि असे पण आहेत ज्यांची कमाई भरपूर आहे आणि त्यांना द्यायला जीवावर येतं, द्यायला जीवावर येतं. ते हिशोब करत राहतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवावर प्रेम करण्याची वेळ आहे. आम्ही देवाकडून खूप घेत आलो आणि बायबल म्हणतं त्याप्रमाणे कृतज्ञता आमच्या वागण्यामध्ये असलीच पाहिजे. जर आम्ही देवाशी कृतज्ञ झालो नाही, आमच्या जीवनातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून कृतज्ञता व्यक्त झाली नाही, तर आमचं जीवन आणि जनावरांचं जीवन यामध्ये काही अर्थ नाही, फरक नाही आहे. ते पण खातात, पितात, झोपतात, आम्ही पण तेच करतोय. जर आम्हाला देव कळला नाही आहे तर आम्ही स्वतःला कसे ओळखणार? आम्हाला देवाबद्दल प्रेम वाटत नाही आहे तर आम्ही जीवन काय जगत आहोत? ज्याप्रमाणे जनावरं जीवन जगतात त्याप्रमाणे आमचं जीवन होऊन जाईल. देवाने आम्हाला शहाणपणा दिलेला आहे, देवाने आम्हाला अक्कल दिलेली आहे, जिला बायबल विवेक बुद्धी म्हणतं. देवाने आम्हाला विवेक दिलेला आहे. जर आमचा विवेक जागा आहे, जर आमची सतसत विवेक बुद्धी शाबूत आहे, तर आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही सुद्धा देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही देवाला देतो तेव्हा आमचं कमी होत नाही, उलट देव आम्हाला भरभरून आशीर्वादित करतो, भरभरून. म्हणून तर देवाने इस्रायल लोकांना सांगितलं होतं की आकाश कपाटे उघडून मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रतीती करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवाला किती देताय हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कशातून देताय हे महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी एका बहिणीने ते साक्ष दिली होती. ती म्हणते की तिची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली होती. मला तिची पूर्ण साक्ष आठवत नाही, पण थोडाफार भाग आठवतो. तो असा की तिच्या नवऱ्यालाही धड नोकरी नव्हती, घरात उत्पन्नाचं काही साधन नव्हतं, आणि ती जेव्हा इथे प्रार्थनेला यायची तेव्हा तिच्याकडे थोडेच पैसे असायचे. ती म्हणते की जेव्हा मी दानपात्रात पैसे टाकायचे तेव्हा मी रडायचे आणि मी देवाला म्हणायचे, मी एवढूसे पैसे दानात कसे टाकू, मला लाज वाटते. इथे येणारे लोक एवढं दान देतात आणि मी मात्र एवढीच ते पैसे दान देते, हे छोटीशी रक्कम तुझ्या दानपात्रात कशी टाकू, मला लाज वाटायची आणि मी रडत रडत दान करायचे. देवाने असा आशीर्वाद दिला की तिचे दिवस बदलले, परिस्थिती बदलली, आणि तिची अशी अवस्था होती की तिच्या घरात काहीच पैसे नव्हते. अशा काळात तिने तिच्या बहिणीच्या कोणाला तरी मदत केलेली होती. बहीण मरून गेली होती, पण बहिणीच्या मुलाने तिला घरी बोलावलं, तिचे पैसे देऊन टाकले. काहीतरी 20,000 रुपये अशी रक्कम होती, ती तिला दिली. आणि तिला असं त्यावेळेला तिने असं सांगितलं, मला आत्ता देऊ नकोस, जेव्हा माझ्या मुलीचं लग्न असेल तेव्हा मी तुझ्याकडे मागेन. तो तिला म्हणतो, हे पैसे तू घे आणि तुझ्या मुलीचं लग्न असेल ना तेव्हा जेवढे पैसे लागतील तेवढे मला सांग, सगळे मी तुला देईन.
आणि देवाने तिच्या नवऱ्याला पण नोकरी देऊन आशीर्वादित केलं. आम्ही जेव्हा देवावरती आमचं प्रेम व्यक्त करतो तेव्हा देव आम्हाला थोडे थोडके नाही, भरभरून आशीर्वाद देतो, मोठे आशीर्वाद देतो. कारण देव आमचं हृदय बघतो. हृदय. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला देणारे लोक बना. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, देवाचे भरपूर आशीर्वाद मिळवायचे असतील आणि स्वर्गामध्ये मोठं प्रतिफळ हवं असेल तर देवाला देणारे लोक बना. देणारे. जगामध्ये देणारे लोक आहेत, पण कुठे देतात माहीत आहे? जिकडे त्यांची नावं झळकतात तिकडे त्यांना द्यायला बरं वाटतं. नावं झळकली जाणं किंवा ते यूट्यूबवर दाखवतात, बघा आम्ही एवढ्या लोकांना मदत केली, एवढ्या ठिकाणी आम्ही दानधर्म केला. येशू म्हणतो तुम्हाला काही प्रतिफळ नाही आहे, कारण लोक तुम्हाला चांगलं बोलले ना तर तुमचं प्रतिफळ तुम्हाला इकडेच मिळालं. जिथे नावं झळकली जातात तिकडे जर दान दिलं जातं तर तुम्हाला तुमचं प्रतिफळ मिळालं, अजून पुढे काही मिळणार नाही. इथे येणाऱ्या लोकांनी कितीही मोठं दान देऊ, आम्ही कधी सांगितलं माईकवरून अमुकाने एवढं दान दिलं, तमुकाने तेवढं दान दिलं, हे जर आम्ही सुरू केलं ना तर येतील बाहेरचे पण लोक दान द्यायला, कारण त्यांचा इकडे सन्मान होईल. पण ते आम्ही करत नाही. कोणी कितीही दान देऊ, जर आम्ही उघडपणे लोकांना सांगायला लागलो तर दान देणाऱ्या व्यक्तीचं प्रतिफळ आम्ही कमी करतो. प्रभू येशू म्हणाला तुझा उजवा हात काय देतो हे तुझ्या डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नये. एकाच शरीराचे दोन हात आहेत तर असं कसं होईल? कारण दोन्ही हात आपले मेंदूकडून चालतात, तर मेंदू या हाताला काय सांगतो ते या हाताला पण कळणारच. पण प्रभूला सांगायचं आहे एवढी दान देण्यात तुमची गुप्तता असली पाहिजे की तुमचा उजवा हात काय देतोय ते डाव्या हाताला पण कळू देऊ नका. देवाला देणारे लोक बना, ज्याचं हृदय देवासाठी उघडलेलं आहे, ज्याने आपलं हृदय देवासाठी मोकळं केलेलं आहे आणि जो देवाला देत राहतो, देत राहतो, देत राहतो, त्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही, कसलीही उणीव पडणार नाही. कारण जो देवाला देतो त्याने सिद्ध केलेला आहे की तो देवावर प्रेम करतो, आणि जो देवावर प्रेम करतो त्याच्या भोवती देवाचं सुरक्षा कवच सदैव राहतं. जो देवावर प्रेम करतो त्याच्या जीवनावर देवाची कृपा सदैव राहते, त्याच्या जीवनात देवाचे आशीर्वाद नदीसारखे वाहत राहतात, कारण देवाला असेच लोक हवे आहेत. हालेलुया, हालेलुया. तो प्रेम सागर आहे आणि तो सगळ्यांवरच प्रेम करतो, पण त्याच्यावर प्रेम करणारे लोक मात्र जगामध्ये थोडके आहेत. हालेलुया. आपण जुन्या करारातलं फार मोठं उदाहरण बघतो. अब्राहम हा देवाचा निवडलेला माणूस होता, ज्याला म्हाताऱ्या वयात मुलगा झाला आणि तो पण देवाने दिलेल्या अभिवचनानुसार हा मुलगा झाला. पण मुलगा काहीसा मोठा झाल्यानंतर देवाने त्याला सांगितलं, अब्राहमा तुझ्या मुलाचा मला बळी दे. अब्राहमाने आपल्या मुलाला घेतलं आणि डोंगरावर गेला मुलाचा बळी देण्यासाठी. असा कोणता बाप आहे जो आपल्या एकुलत्या एका मुलाचा बळी द्यायला तयार होईल? आणि तोही एवढ्या वर्षानंतर झालेला एकुलता एक मुलगा, एवढ्या वर्षानंतर म्हाताऱ्या वयात झालेला मुलगा. देव त्याला म्हणतो तुझ्या मुलाचा बळी दे. तर अब्राहम मुलाला घेऊन डोंगरावर गेला, वेदी रचली आणि मुलाला झोपवलं बळी देण्यासाठी. आणि मुलाचा बळी देण्यासाठी जेव्हा त्याने सुरा उगारला तेव्हा आकाशातून देव ओरडला, अब्राहमा तुझा हात मुलावर चालवू नकोस, मी तुझा विश्वास पाहिला आहे. हे हृदय आहे, हे हृदय जे देवावर प्रेम करतं, ज्या हृदयात देवाबद्दल खरा ओलावा आहे, खरं प्रेम आहे, खरा विश्वास आहे. फक्त वरवरचा विश्वास नाही आहे, तोंडावरचा विश्वास नाही आहे. देवाने त्याला सांगितलं मी तुझा विश्वास बघितला, पारखलं मी तुला. आणि अब्राहमाला देवाने विश्वासाचं बाप बनवलं. आज जेवढे लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत त्यांच्या बाबतीत बायबल म्हणतं ते सगळे अब्राहमाची मुलं आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना देवाने अब्राहमाची मुलं बनवलं. तो आमचा बाप ज्याने देवावर प्रचंड विश्वास दाखवला आणि ज्याने देवावर प्रचंड प्रेम दाखवलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवावर प्रेम करणारे लोक बना. जर तुम्ही देवावर प्रेम करत राहिलात, तुम्हाला आयुष्यात कधीच देवाचं प्रेम कमी पडणार नाही. जो देवावर प्रेम करतो त्याचं जीवन देवाच्या प्रेमाने भरून जातं, आशीर्वादित होतं, कृपेने भरून जातं आणि देवाचं संरक्षण त्याला कधीच कमी पडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.